महफिल में कहे या न कहे, बस गया है कोई इस दिल में, कहे या न कहे, कहे या न कहे। निगाहें मिलाने तुझे चाहता है, निगाहें मिलाने तुझे चाहता है, ओ निगाहें मिलाने तुझे चाहता है, दिलो जान लुटाने तुझे चाहता है, दिलो जान लुटाने लुटाने तुझे चाहता है। वो तो मुझसे इश्क कहती है दुनिया, वो तो मुझसे इश्क कहती है दुनिया, कहती है दुनिया, वो तो मुझसे इश्क कहती है दुनिया, वो तो उठाने तुझे चाहता है, वो तो मत उठाने तुझे चाहता है, वो तो मत उठाने तुझे चाहता है, जी चाहता है। टाळ्या आल्या तर अजून छान वाटतं। निगाहें मिलाने तुझे चाहता है, निगाहें मिलाने तुझे चाहता है। क्या बात है, बढ़िया. शास्त्रीय संगीताचा रियाज असला की किती सुंदर गाणं सादर करता येतं याचा वस्तुपाठ. एस.डी. बर्मन यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं आणि आसामच्या लोकसंगीताचा सुंदर गंध आलेलं हे गीत आपल्यापुढे सादर करताना अत्यंत आनंद होतो, कारण ऑर्केस्ट्रेशनची कमाल या गीतात आहे. आता हे गीत आपण ऐकलं, निगाहे मिलाने को जी चाहत आहे. काय बात आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रेम आकाराला येतं केवळ नजरेला नजर भिडल्यामुळे, पण त्या नजरेची परिणिती. बरेच प्रेमवीर आहे, मी साकोलीबद्दल ऐकून होतो. खरं सांगतो, एक गंमत सांगतो, प्रेमाची अनुभूती कशी असावी म्हणजे तुम्ही सहज याला दाद दिली म्हणून सांगतो. काय झालं की रायपूरवरनं कार्यक्रम करून येत होतो, रात्रीची वेळ होती,
12-12:30चा सुमार देवरी वगैरे क्रॉस केलेलं होतं आणि रात्रीच्या वेळा मी ड्रायव्हर जवळ बसतो परत येताना, कारण तो झोपू नये असं मनात वाटत राहतं, कारण तो झोपला तर आम्ही झोपायला वेळ लागणार नाही. आणि त्या रात्रीच्या सुंदर अशा वातावरणात एका संथ स्पीडनी छान असे जात असताना ते एस डी बर्मन, मदन मोहन यांची गीतं ऐकणं काय आनंद असतो. पण देवरी क्रॉस केल्यानंतर जशी गाडी समोर निघाली तसं एका ऑटो रिक्षावाल्याने आम्हाला ओव्हरटेक केला. आता हे ऑटो रिक्षा किंवा ट्रकच्या मागे जे शेरोशायरी लिहिलेले असतात, काय बात आहे. सगळे ट्रकवाले आई वडिलांचा आरशीवाद काबर लिहितात हे मला न उलगडलेलं कोडं आहे. रफार चुकीच्याच ठिकाणी देतात. असो, जाऊ द्या. विदर्भात असताना शुद्ध लेखनाबद्दल न बोललेलं बरं. पण प्रेमाची अनुभूती त्या ऑटो रिक्षाच्या मागे लिहिलेली होती. काय सुंदर त्याग लिहिला होता त्याने. म्हणजे प्रेम कसं आकाराला आलं होतं आणि त्या प्रेमाची विफलता सुद्धा त्यांनी सहजतेने स्वीकारली होती. त्यांनी लिहिलं होतं, दिल जला रहा हूं किस्मत अजमा रहा हूं, दिल जला रहा हूं किस्मत अजमा रहा हूं, खूब घुमाया उस बेवफा को बाइक पे इसलिए आज रिक्षा चला रहा हूं. साकोलीचाच होता तो ऑटो. मान्यवरांचं आगमन होत आहे. मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर अढाव इथे आलेले आहेत आणि डॉक्टर साहेब मनपूर्वक स्वागत. या ज्वेल थीफ या कार्यक्रमात, या गाण्याला ज्वेल थीफच्या आपण दाद द्याल आणि ऑर्केस्ट्रेशन कसं असावं. स्वरमेंचे कलावंत आपल्या समोर ती कला सादर करतायत. ऐकूया.
धन्यवाद रसिक मित्रांनो. कार्यक्रमाची अंतिम 2 गीतं आपल्यासमोर सादर करतो. नंतर औपचारिक कार्यक्रमाला आपल्याला सामोरं जायचं आहे. अतिथींचं आगमन झालेलंच आहे, पण एक सवाल जवाब असलेलं सुंदर असं गीत आपल्या पुढे सादर होणार आहे. एसडींनीच फार सुंदर रीतीने ते गीत संगीतबद्ध केलेलं आहे आणि त्या चित्रपटात ते गीत अतिशय शोभूनही दिसलेलं आहे. मुळात मद्रासी टोन असलेलं आणि हिंदी टोन असलेलं ते सवाल जवाब आपल्याला विलक्षण सुखावून गेलेले आहेत. पडोसाने या चित्रपटातली ती सवाल जवाबांची जुगलबंदी आपल्या पुढे सादर करत आहेत निरंजन बोबडे आणि सारंग जोशी. हॅलो